आणि यानंतर एक मोठी बातमी येते ती म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। आज नाशिक कोर्टामध्ये निकाल येणार होता, तो आता निकाल समोर आलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला जी स्थगिती देण्याची मागणी होती ती आता मान्य करण्यात आलेली आहे। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे, त्यामुळे एक प्रकारे माणिकराव कोकाटे यांना दिलासाच म्हणावा लागेल। माणिकराव कोकाटे यांच्यावरती जे काही घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत सदनिका घोटाळ्याच्या संदर्भात आणि याच वरती माणिकराव कोकाटे यांना सुद्धा त्यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। मात्र या संदर्भात आज नाशिक कोर्टामध्ये जी काही सुनावणी होणार होती, निर्णय अपेक्षित होता, तो आता आलेला आहे आणि त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्याची एक मोठी माहिती समोर येते। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे कोर्टाकडनं। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळी यांच्याकडनं। लक्ष्मण, माणिकराव कोकाटे सगळ्या कारणामध्ये देण्यात आलेल्या सत्र न्यायालयाने दिलासा दिलेला आहे। माणिकराव कोकाटे यांना जी शिक्षा सुनावण्यात आलेली होती 2 वर्षाची, त्या शिक्षेला अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे। या प्रकरणामध्ये आहे त्या दाखल करण्यात आल्या होत्या, त्या फेटाळण्यात आलेल्या आहे आणि यातही लक्ष्मण, आवाज नीट पोहोचत नाहीये। मात्र माणिकराव कोकाटे यांच्यावरती जे आरोप झाले सदनिका घोटाळ्या संदर्भातले आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती आणि त्यानंतर विरोधकांनी सुद्धा त्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केलेली होती। मात्र आज नाशिक सत्र न्यायालयामध्ये याच संदर्भात केलेल्या याचिकेवर निर्णय अपेक्षित होता आणि नाशिक सत्र न्यायालयाकडनं माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे काय नेमकं निकाल लागलेला आहे, त्यांच्या विरोधात याचिका देखील दाखल करण्यात आलेल्या होत्या माणिकराव कोकाटे। आता अपिलामध्ये जो आम्ही शिक्षेला स्थगिती मिळावी, कन्व्हिक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कोकाटे बंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील चालेपर्यंत स्टे दिलेला आहे। म्हणजे आता 2 ऑर्डर झालेले आहेत। एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला, आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे, स्टे केलेला आहे। सर, आपल्याकडनं नेमके काय ग्राउंड्स मांडण्यात आले होते, काय सबमिशन करण्यात आलं होतं ज्या आधारावर हा निर्णय दिला? नाही, आमचं म्हणणं असंच होतं की जी काही मेहरबान कोर्टाने ट्रायल कोर्टाने शिक्षा दिलेली आहे तर ते मुद्दे ग्राह्य धरता येणार नाहीत। आम्हाला अपील चांगलं आहे, आम्हाला अपीलात यश मिळण्याची शक्यता आहे। या मुद्द्यांचा विचार आत्ता मेहरबान कोर्टाने केला, परंतु ह्या मुद्द्यांचा मुख्य अपील चालताना विचार होणं गरजेचं आहे। परंतु जर अपील चालेपर्यंत स्टे दिला नाही तर जास्त नुकसान होणार आहे अपेलंटचं, असा एक मुद्दा घेऊन मेहरबान कोर्टाने तो स्टे दिलेला आहे। याचिका दाखल झाल्या होत्या, तीनही हस्तक्षेप याचिकांना फेटाळण्यात आलं, नेमकं काय झालं कोर्टात? त्यातली एक श्रीमती राठोडांनी एक याचिका दाखल केली होती। त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आज मेहरबान हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते रीट पिटिशन दाखल असल्यामुळे मेहरबान कोर्टाने कुठली ऑर्डर करू नये, नाहीतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल असा त्यांचा अर्ज होता। मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऑर्डर करताना असे मुद्दे घेतले ऑर्डर करताना की हे रीट जे दाखल केलेलं आहे ते ॲप्लिकेशन जो आहे त्या ॲप्लिकेशनवरती अर्जदार म्हणजे श्रीमती राठोड किंवा त्यांच्या वकिलांची सही नसल्यामुळे तो अर्ज ग्राह्य धरता येणार नाही। आणि आणखीन एक मुद्दा असा घेतला की मागच्या तारखेला या अर्जदाराला श्रीमती राठोड यांना कुठलाही लोकस्टँड नाही, कुठलाही अधिकार नाही एंटरटेन करण्याचं त्यांना त्यामुळे त्यांना ते एंटरटेन करता येणार नाही असं म्हणून त्यांनी तो अर्ज रिजेक्ट केला। झुंजारराव आव्हाड एक आलेले होते, झुंजारराव आव्हाड त्यांनी देखील आज म्हणणं मांडलं होतं। झुंजारराव आव्हाड साहेबांनी अपील दाखल केलं होतं, अपील फॉर एनहान्समेंट ऑफ सेंटेन्स, म्हणजे जी शिक्षा मेहरबान ट्रायल कोर्टाने दिलेली आहे 2 वर्षाची, तर त्या 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यांना मिळावी असं ते अपील दाखल केलेलं आहे। तर त्या अपीलाची सुनावणी आता सावकाश होईल, त्याच्यावरती आता तरी काही ऑर्डर मेहरबान कोर्टाने केलेली नाही। आता पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट मधला जो कलम 8(3) आहे तो कलम 8(3)चा आता बाधा आत्ता सध्या येणार नाही जे अपील चालू असेपर्यंत। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर 2 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर MLA किंवा MP यांना त्यांचं पद त्या पदावरती राहता येणार नाही। परंतु आता शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे
स्टे झालेला आहे, कन्व्हिक्शन इज स्टे. त्यामुळे कलम 8(3) जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचा, तो आता ह्या केसमध्ये लागू होणार नाही सध्या तरी. तर आता जो दिलासा मिळाला आहे तो कायमस्वरूपी म्हणायचा का केवळ अपील जोपर्यंत चालू राहील तोपर्यंतचा आहे? पर्यंतच आहे. सर, दरम्यानच्या काळात कोणी उच्च न्यायालयामध्ये जर गेलं ह्या निकालाच्या विरोधात तर पुढचं कसं असणार? आता त्यांना त्याचा अधिकार आहे, पूर्ण कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे ते हायकोर्टात गेले तर काय होईल वगैरे आत्ता त्याच्यावरती वक्तव्य करणं योग्य होणार नाही. शिंदे यांच्या वकिलाने एक युक्तिवाद कोर्टामध्ये केलेला होता. त्यामध्ये ते असं म्हणताय की स्थानिक जिल्हा मतदारांची फसवणूक त्यांनी केलेली होती, त्याच्यावर त्यांना करावं असं म्हटलेलं होतं. त्यावर नेमकं कोर्ट काय म्हटलं होतं त्यावेळेला? नाही, आता खालच्या कन्व्हिक्शनला, ट्रायल कोर्टाच्या कन्व्हिक्शनला असल्यामुळे आता तो मुद्दा आता सध्या तरी उपस्थित होणार नाही. आता ही केस नाशिकमध्ये चालेल की कशा पद्धतीने? अपील नाशिकमध्येच चालेल. म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये चालेल. धन्यवाद. तर माणिकराव कोकाटेंचे हे वकील आपल्याला माहिती देत होते माध्यमांना. आणि माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांच्या विरोधात जे काही आरोप झालेले होते सदनिका घोटाळ्यासंदर्भातले, आणि त्या संदर्भात आज नाशिक सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होती. आणि जो निर्णय आलेला आहे न्यायालयाकडनं ती म्हणजे माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना जी काही 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली होती ती अपील चालेपर्यंत ही शिक्षा स्थगित करण्याचा निर्णय नाशिक सत्र न्यायालयाला दिलाय. त्यामुळे कोकाटे बंधूंना हा दिलासा म्हणावा लागेल.